नमस्कार. नात्यातील वादळ भाग 7. भाग्यश्री परत भूतकाळात गेली. तिला आता आठवायला सुरुवात झाली. आधी तिचा समर्थ कसा होता आणि आज तो कसा वागतोय. आपण फक्त समर्थचे खास फ्रेंड म्हणून बर्थडेला गेलो आणि पुढे आपले प्रेम कसे जुळत गेले आणि त्याच्यात किती प्रॉब्लेम आले तेव्हा समर्थ अजिबात डगमगला नाही. प्रेमविवाह केलेले आम्ही आणि आज हा असा वागतोय. एकाकी केले त्याने आपल्याला. तिला आता सर्व जुन्या गोष्टी आठवू लागल्या. कशी तिने पूनम आणि सोहमचे जुळवून देण्यास मदत केली होती. त्या दिवशी कॉलेजमध्ये समोर भालेराव सरांचे लेक्चर सुरू आणि नोट्स काढायच्या सोडून पूनम वहीवर चक्क न कळणाऱ्या आकृत्या काढत होती. कधी पेन सरळ जात होता, कधी तिरका, तर कधी गोल गोल फिरत होता. वहीवर अनाकलनीय चित्र तयार होत होते. भाग्यश्री नोट्स काढताना अधूनमधून तिच्या वहीवर नजर टाकत होती. ती पूनमकडे आश्चर्याने बघत होती. भाग्यश्रीच्या लक्षात आले आहे आज पूनम बेचैन आहे. थोडक्यात तिचे डोके ठिकाणावर नाही. पण हे का, हे मात्र भाग्यश्रीच्या लक्षात येत नव्हते. ती पिरियड संपण्याची वाट पाहत होती. पिरियड संपल्याची बेल झाली. सर वर्गातून निघून गेले, पण काहीही पूनमला समजलेले नव्हते. पूनम काय हे, तिला स्पर्श करीत भाग्यश्रीने प्रश्न केला. पूनमने भाग्यश्रीकडे पाहिले. काय ग, ती म्हणाली. माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. माझाच प्रश्न मलाच काय विचारतेस. कसला प्रश्न. मी नाही ग ऐकला. कुठे फिरायला गेली होतीस, भाग्यश्रीने विचारले. छे ग, कुठेच नाही. काल सरळ घरी गेले, नंतर बाहेर पडले नाही. कालचे नाही ग विचारत. आता कुठे होतीस. इथेच. अजिबात नाही. काहीतरीच काय. असं, ही तुझी वही आणि या तुझ्या नोट्स आत्ता काढलेल्या. या नोट्स, हे आपले ड्रॉइंग ग, जस्ट ड्रॉइंग. कसले ड्रॉइंग, मला जरा समजेल असं सांगशील. गंमत ग. अच्छा, म्हणजे काहीतरी खास गंमत आहे तर. चल आधी वर्गाच्या बाहेर. भाग्यश्री उठलीच. अगं पण पुढचे लेक्चर. वाह वाह, क्या बात है, और एक ड्रॉइंग बनाना है. दोघी क्लासरूमच्या बाहेर पडल्या. कुठे जाऊया, पूनमने विचारले. गप्पा मारायच्या आहेत ना, चल बागेत जाऊ. दोघी कॉलेजच्या बागेत आल्या. लॉनवरच बसल्या, नेहमीच्या झाडाखाली. भाग्यश्रीने एकदम विषयालाच हात घातला. पूनम, आता अगदी खरेखुरे सांग. काय आज तू अशी बेचैन का आहेस. कुठला प्रॉब्लेम आहे. घरी काही घडले का. नाही ग, घरी सगळे मस्त आहे. म्हणजे जे काही आहे ते घराबाहेरचे आहे. तर काय ते सांग लवकर. कुठले काय आणि कसले काय. काहीही नाही. पूनम, मला बनवू नकोस. तू एवढी अपसेट उगाच आहेस. यार, काय असेल ते स्पष्ट सांग. मी काही मदत करू शकते का. भाग्यश्री, काहीतरी आहे, पण माझेच मला समजत नाही. अच्छा, चल बता दे, मैं हूं ना. माझ्या डोक्यात खूप गोंधळ चाललाय. एवढे बोलून पूनम एकदम शांत झाली. भाग्यश्री मुद्दाम काही बोलली नाही. ती पूनमकडे निश्चल नजरेने पाहत होती. कसला गोंधळ असेल हिच्या डोक्यात. काहीच कळत नाही. कशातच लक्ष लागत नाही. कशाची तरी खूप भीती वाटते. वाटतंय काहीतरी चुकते आहे. कोणाचे चुकते आहे असे वाटते तुला. कोणाचे काय, माझेच चुकते. आय एम रॉंग, टोटली रॉंग. कशाबद्दल बोलतेस, प्लीज स्पष्ट सांग. तो सोहम ग. म्हणजे. पुढे तिला सांगता येईना. भाग्यश्री आता मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती. पूनम, सोहम. भाग्यश्रीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. सोहम, ओ माय गॉड. पण त्याचे काय, त्याने परत काही. नाही ग, तसे काही नाही. म्हणजे त्याच्या मनात तसे काही नसेल. तिचे बोलणे मध्येच तोडत भाग्यश्री म्हणाली. अच्छा, म्हणजे तू. पूनम, तू. पूनमच्या डोळ्यात आसवांची गर्दी झाली. ते पाहून भाग्यश्रीला काय बोलावे हे सुचेना. भाग्यश्री, तुझी ही रिॲक्शन, मग त्याची कशी असेल. नको रे बाबा, त्याला काही समजू द्यायचे नाही. पूनम भाग्यश्री बरोबर बोलता बोलता स्वतःशीच बोलू लागली. पूनम, हे कधीपासून, म्हणजे तुझ्या भावना तुला कधी कळल्या. कधीपासून वगैरे नाही ग सांगता येत, पण आजकाल सोहमशिवाय काहीच सुचत नाही. तो समोर आला की वाटते त्याच्याकडे बघत राहावे. मला कळतंय माझं चुकतंय. तो फक्त आपला चांगला मित्र आहे. त्याच्या मनात काहीही नसेल म्हणून तर जास्त दुःख होते बघ. तुझ्या डोक्यात गोंधळ नाही पूनम, तुझ्या हृदयात गोंधळ झाला आहे. मे आय हेल्प यू. काय करणार, त्याला जाऊन सांगणार. छान, तो माझी मैत्रीच कदाचित. तिला थांबवीत भाग्यश्री म्हणाली. कदाचित त्याच्याही हृदयात गोंधळ झाला असेल तर. कदाचित तोही बोलायला घाबरत असेल तर. कदाचित तोही म्हणेल की त्याच्याही मनात तसे असेल. होप सो. पण आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या कोणालाच काही समजता कामा नये. नाहीतर डायरेक्ट कनेक्शन. भाग्यश्री म्हणाली. म्हणजे फोन. नो, नेव्हर. माझ्यात तेवढे धाडस नाही. मग आपलं ते कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, पहले प्यार की पहली चिट्ठी, ओ पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ, कबूतर जा जा जा,
कबूतर जा, भाग्यश्री हसत म्हणाली. ते सिनेमात ठीक है, इथे कुठे मिळणार ये तेरा कबूतर. अरे यार, ये नाचीच किस काम आएगी. दोस्ती के लिए कबूतर ही बन जाऊगी. गॉड प्रॉमिस. खरंच, अगदी खरं. पण आता काय, मला नाही जमणार लव्ह लेटर. मी कधी लिहिलेले नाही. मग काय, मला जमेल. मी खंडीभर लिहिली आहेत, होय ना? तसे नाही ग. मग कसे? भाग्यश्री, तुझे अक्षर छान आहे. प्लीज तूच लिही ना, प्लीज माझ्यासाठी. लवगुरू म्हणतात प्रेमात सगळे म्हणजे सगळे सुंदर सुंदर दिसते, तेव्हा तुझे अक्षरही त्याला सुंदर दिसेल. अगं पण तो कुठे आहे माझ्या प्रेमात? मीच तडफडतेय त्याच्यासाठी. पुन्हा पूनमचे डोळे भरून आले. बरे बाई, रडू नकोस, मी लिहिते. पण तू सांगायचे. चालेल, थँक्यू. आता हे डोळे पुस बरं. पण हे दुसरे कोणाला? अजिबात करणार नाही, भाग्यश्रीने प्रॉमिस केले. त्याच दिवशी भाग्यश्रीलाही झोप लागली नाही. पूनम आणि सोहम तिच्या दृष्टीने मस्त जोडी. दुसऱ्या दिवशी दोघींनी काय लिहायचे ते ठरविले. भाग्यश्री तिच्या सुंदर अक्षरात लिहू लागली. पत्र पूर्ण होताच 2-4 वेळा दोघींनी वाचले. भाग्यश्रीने खरे म्हणजे धाडस करून सोहम एकटा दिसताच ते लेटर दिले. पूनमने लिहिले आहे, हे निवांत एकांतात वाच आणि तुला जे काही फील होईल ते मोकळ्या मनाने सांग. पूनम खूप चांगली आहे. माझी मैत्रीण म्हणून मी हे बोलतेय असे समजू नकोस. फक्त हे आपल्या तिघातच राहू दे प्लीज. भाग्यश्रीने सोहमच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भावही पाहिले नाहीत. घडाघडा बोलून ती पटकन निघून गेली. त्यानंतर 2 दिवस सोहमची भेट झाली नाही. तिसऱ्या दिवशी सोहम भाग्यश्रीला दिसला. त्याच्याशी बोलावे का नको, त्याचे लक्ष नाही असा विचार भाग्यश्रीच्या मनात तरळत होता. तोच सोहमची आणि भाग्यश्रीची नजरानजर झाली. सोहम हसत तिच्याजवळ आला. 2 दिवस दिसला नाहीस? कॉलेजला आलो नव्हतो. रागवलास पूनमवर? प्लीज रागवू नकोस. मीच तिला ते पत्र लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. आय मीन, समजले मला तुला काय म्हणायचं ते, सोहम म्हणाला. प्लीज तिला. भाग्यश्रीला सुचेना पुढे काय बोलावे. तिला हे लेटर दे, सोहम म्हणाला. काय आहे त्यात? ती सांगेलच की. तरी पण भाग्यश्रीला पुढे बोलू न देता सोहमने बाय म्हणून तिचा निरोप घेतला. लेटर हातात होते. त्यात काय लिहिले हे मात्र भाग्यश्रीला माहीत नव्हते. उत्सुकता खूप होती, पण काय करणार ती? पाकिट फोडून वाचणे शक्य नव्हते. सोहमचा चेहराही ती वाचू शकली नव्हती. अगदी कोरा करकरीत. आज पूनमला एवढा उशीर का? अजून आली नाही. भाग्यश्री अस्वस्थ होत होती. थोड्याच वेळात पूनम आली. घाईघाईने म्हणाली, भाग्यश्री, आपण खूप मोठी चूक केली. चूक? नाहीतर काय. अगं आता कॉलेजच्या गेटजवळ तो होता. मला बघताच पाठ फिरवून निघून गेला. सोहम? होय ग, उगाच आपण लव्ह लेटर लिहिण्याची घाई केली. माझ्या भावना, प्रेम, ओ माय गॉड. पूनमच्या डोळ्यात आसवे आली. चल गार्डनमध्ये जाऊ, भाग्यश्री म्हणाली. पूनम चुपचाप तिच्या मागे चालत होती. घडलेल्या साऱ्या गोष्टी तिला सतावत होत्या. दोघी त्यांच्या नेहमीच्या जागेवर बसल्या. भाग्यश्री, आता काय करू ग? मला हे सहन होत नाही. शांत हो, तुला काही सांगायचे आहे. तो मला पाहून पाठ फिरवून झपाझप गेला. नाहीतर नाही म्हणायचे. पाठ का फिरवायची? भाग्यश्री, पहिले प्रेम, फर्स्ट लव्ह, त्याचीही लागलेली वाट. अगं 2 दिवस तो कॉलेजमध्ये दिसला नाही. किती टेन्शनमध्ये होते मी. प्राण ओतून वाट पाहणं काय असतं ते आयुष्यात प्रथम अनुभवले मी. तिला पुढे बोलवे ना. ती रडू लागली. भाग्यश्री तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. भाग्यश्रीने विचार केला, एरवी तेरवी तिला जे समजायचे आहे ते ती समजली आहे. लेटरही देऊन टाकू. एकदाचं काय तो घाव पडेल तिच्या मनावर, पुन्हा पुन्हा नको. हे तुझ्यासाठी. पाकिट पुढे करत भाग्यश्री बोलली. काय आहे हे? डोळे पुसत पूनमने विचारले. सोहमचे लेटर. तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील यामध्ये. घाईघाईने तिच्या हातातून पूनमने पाकिट घेतले. क्षणभर डोळे मिटले. दुसऱ्या क्षणी तिने पाकिट फोडून आतली चिठ्ठी बाहेर काढली. ती वाचू लागली. मनातल्या मनात भाग्यश्री तिच्या चेहऱ्यावरील बदल बघत होती. पूनमच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. भाग्यश्रीला खूप वाईट वाटले. लेटर वाचून संपले होते. तिने भाग्यश्रीचा एक हात घट्ट पकडला. ती रडत होती. तिचे अश्रू थांबतच नव्हते. आय एम सॉरी, प्लीज रडू नकोस ग. सॉरी, बट व्हाय? भाग्यश्री, मी आनंदाने रडतीये वेडे. काय? तू थँक गॉड. तू वाच हे लेटर. वाचू नक्की? वाच बाई, किती छान लिहिले. माझा अजून विश्वासच बसत नाही ग. त्याने स्पष्टच. ओ हो, मी अजून एकदा वाचते, मग तू वाच. पूनम पुन्हा ते लेटर वाचत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान, तृप्ती भाग्यश्री बघत होती. तिच्या आनंदाने भाग्यश्रीही आनंदित झाली होती. किती छान. आपले 2 चांगले फ्रेंड एकमेकांचे जीवनसाथी होणार. वाव. भाग्यश्रीने आता मात्र पूनमला चिडवणे सुरू केले. पूनम सुखावली. भाग्यश्रीनेही लेटर वाचले. अक्षर छान होते आणि लिहिलेलेही छान होते. सोहमने सध्या ही गोष्ट आपल्या तिघातच असू दे. ग्रुपमध्ये नेहमीप्रमाणे बोलायचे, तसेच फोनऐवजी आपण लेटरनेच एकमेकांच्या हळव्या प्रेमाच्या भावना एकमेकांना कळवू.
ही लेटर्स आपल्या प्रेमाची साक्ष म्हणून सदैव आपण सांभाळू, एखाद्या खजिन्याप्रमाणे आपलं प्रेमधन म्हणून। वाव, प्रेमधन, क्या बात है। भाग्यश्री हरकून गेली आणि त्यानंतर लव्ह लेटरची देवाणघेवाण सुरू झाली। पूनमचे सर्व प्रेमपत्र भाग्यश्रीच्या हस्ताक्षरातील, तर सोहमचे लेटर समर्थ लिहित होता। हे फक्त सोहमलाच माहीत होते। समर्थचे अक्षर सुद्धा एवढे सुंदर आहे हे नंतर भाग्यश्रीला समजले होते। श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल। तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा। कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे।